कसं असतं संतोष, ज्या वेळेला मात्र घरात कलर करायला सांगितलं तर कलर करणार नाही, पेंटिंग करणार नाही, पेंटरला बोलवतील. परंतु क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीवर पेंटिंग करायला सांगितली तर डेफिनेटली मात्र हातात ब्रश घेऊन पेंटिंग पूर्ण चांगली करतील. अशा प्रकारचं हे क्रिकेटचं वेड आहे. सातत्याने पाहतोय वालीव प्रीमियर लीग, सारंग मित्रमंडळ वालीव आणि तेजल 11 वालीव यांच्या माध्यमातून संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. राहुल दादा असतील, तानाजी धायगुडे असतील, कमलेश यादव असतील, धीरज झा असतील, संपूर्ण त्यांची टीम SB, मात्र सांबरे ब्रदर्स अँड कंपनी, तेजल 11 वालीवची टीम आपल्याला पाहायला मिळते. या सर्वांचं धन्यवाद. क्वालिफायर 1 चा पहिला सामना बेस्ट ऑफ लक बोथ टीम. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. पंचांनी मात्र पाहिलं की लेनच्या खूपच बाहेर आहे आणि त्याकरता मात्र वाईटचा इशारा देत विजय कांबळे या वेळेला आणि संदेश पाटील एक धाव ऍड करतायत. एकेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर बिनबाद 1 या धावसंख्येवर. शहजाद सिद्दीकी, एक लेफ्ट आर्म गोल्डन इरा, रफ्तार का राजा. प्रतिमा डिफेन्स यावेळेला दाखवत असताना डायरेक्ट हिट. शक्यता यावेळेला खूप होती, चान्सेस होते. डायरेक्ट हिट झाला असता तर थोडस डोक्यावर हात आला असता ऋतिका स्ट्रायकरच्या डगआउट मध्ये. धीरजने मात्र त्याची तारीफ केली आणि खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर या खेळाडूकडे खूप पोटेन्शियल आहे, विकेट घेण्याची क्षमता आहे, विकेट घेण्याची ताकद आहे, कोणत्याही सिच्युएशनला विकेट घेऊ शकतो असं शहजाद सिद्दीकी दाखवतो यावेळेला. सर शायद ये क्वालिफायर 1 का प्रेशर है. अशरफ मंसूरी ऐसी गेंद को आमतौर पर बख्शते नहीं है. शहजाद अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. पुन्हा एकदा गोलंदाज ऑफ साइडला, फटका चांगला गॅप मध्ये खेळला गेलाय. पहिला येईल वालीव प्रीमियर लीग चौकार क्वालिफायर 1 चा. सुस्वागतम. चौकार 4. थैंक यू डीजे. वैसे खूबसूरत तो मरीन ड्राइव है, लेकिन उससे भी खूबसूरत है अशरफ मंसूरी का कवर ड्राइव. खूबसूरत बल्लेबाजी. सुंदर या वेळेला आपण पाहू शकता कॅप मध्ये खेळला गेला होता, चेंडूला फक्त दिशा दिली. मॅग्निफिसंट टायमिंग. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला. करीम मुल्ला ह्याच्या जस्ट जवळून चेंडू निघून जातोय. मिळत आहेत डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. ऋतिका स्ट्रायकर संघ प्रथम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आणि या वेळेला मात्र एक आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता, तो मात्र यावेळेला दर्शवत असताना अशरफ मंसूरी, धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणजेच अशरफ मंसूरी पाहायला मिळतोय. एका साईडला रोहन पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय अवधेश अजित सरोसाहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. आपल्या स्वतःच्या कष्टाच्या घामाच्या पैशाने मात्र आज खेळाडूंना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात आपल्या संघामध्ये सामील करतायत, खऱ्या अर्थानं सहभागी करतायत आणि आज प्रत्येक खेळाडू त्यांचा विश्वास या ठिकाणी जिंकत असताना पाहायला मिळत आहेत. संतोष, काय म्हणशील? पहिलं षटक अगदी शहजादने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारचं हाताळलं गेलंय. बेहतरीन गेंदबाजी हो रही है. शहजाद हाथ खोलने का मौका नहीं दे रहे और जो बल्लेबाजी कर रहे हैं अपने प्रॉपर क्रिटिक शॉट के ऊपर खेल रहे. अशरफ मंसूरी, इनको पता है शहजाद के पास रफ्तार है, रफ्तार के सौदागर इनको कहा जाता है. अच्छी गेंदबाजी करे अशरफ मंसूरी का. अगर आप शांत रख पाएंगे तो आप इसमें कोई दो राय नहीं कि आप सक्सेसफुल गेंदबाज है. डेफिनेटली एखादा चांगला खेळाडू, एक्सपिरियन्स, भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही गोलंदाजी करतायत तर निडर मनाने तुम्ही गोलंदाजी करायला हवी. तेच मात्र यावेळेला शहजाद सिद्दीकी दर्शवत असताना ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. पंचांकडे 10 जरूर मागितली गेली यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि अशा वेळेला मात्र संतोष आपलं सुद्धा काय काम असतं, ज्या वेळेला चेंडू रिलीज होतो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जेव्हा मात्र चेंडू पिच होतो तेव्हा मात्र आपण शांत राहणं ही सुद्धा आपल्याला नियमावली लागू पडते. हे लक्षात घेणं प्रत्येक समालोचकांसाठी खूप महत्त्वाची भूमिका असते, जेणेकरून पंचांना कोणत्याही प्रकारचा डिस्टर्ब होणार नाही, साऊंडचा आवाज जाईल बॅटच्या, अशा पद्धतीने मात्र तेव्हा शांत राहणं खूप गरजेची गोष्ट असते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 7 धावा, 7 विदाउट लॉस. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग जरूर झाला होता. कॉन्फिडन्सली यावेळेला कॉन्फिडेंटली फटका नव्हता. चेंडू निघून जाईल, नशिबाच्या मिळतील 2 धावा आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना शहजाद सिद्दीकीने शांत ठेवला. अशरफ मंसूरी यावेळेला
फलंदाजाला जर आपण पाहू शकता शांत ठेवतायत तर डेफिनेटली 100% चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॉलिंग, सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक नावावर जाईल, मात्र यावेळेला 50-50% मी तर देईन. संतोष, चर्चा जारी राहील. तत्पूर्वी जाऊया आपण आवाज सप्तसुरांचा डीजे कडे. क्वालिफायर 1 चा सामना पाहायला मिळतोय. आपण पाहतायत वाली प्रीमियर लीग 2023 चा शानदार सोहळा. समोरच एक बॅनर्स पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय राहुलजी आत्माराम गरज साहेब, राहुल दादा, तुम्हा सर्वांची दिलो की धडकन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्याच्याच अगदी बाजूला एक चांगले खेळाडू, चांगलं व्यक्तिमत्व उमाकांत धायगुडे, तानाजी यांचा सुद्धा आपण एक कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. कमलेश यादव यांचा कटआउट्स, धीरज झा यांचा आपण पाहू शकतात. व्हॉट अ डिलिव्हरी. मात्र सोयबाने यावेळेला मूर्ती लहान कीर्तिमान. तू शेर तो मैं सव्वा शेर, तू सव्वा शेर तो मैं बब्बर शेर. व्हॉट अ बॉलिंग, गुड डिलिव्हरी. फलंदाज बाद, दांडी गुल मुबारक खानची. अतिशय सुंदर चेंडू यावेळेला पाहायला मिळाला. जबरदस्त, अप्रतिम, काय कला आहे. सुंदर स्विंग या ठिकाणी पाहायला मिळतोय. लेग ब्रेक चेंडू केला गेला होता पाठीमागून, ज्या वेळेला मात्र तुम्ही फुटवर्क चांगलं होतं. आणि मुबारक खान 15-16 वर्षांचा एक्सपिरियन्स ज्या खेळाडूला यावेळेला आपण पाहू शकतायत क्लीन बोल्ड करतायत, तर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे, यात काही शंका नाहीये. सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट बॉलिंग. संतोष, काय वर्णन करशील? व्हॉट यू कॅन से? शोएब शाह, बेहतरीन गेंदबाजी. मुबारक खान का सिलेक्शन खराब था. ऑफ स्टंप के ऊपर आप शफल कर आए थे, पीछे से स्टंप्स दिख रहे थे. शोएब शाह ने देखा था और उसी विकेटों पर निशाना साध दिया. मिसाइल सही जगह पर उन्होंने लोड करके रखी थी. डेफिनेटली शोएब शाह, मयूर मात्रे आम्हाला ऑन स्क्रीन दाखवतायत. 8 मॅचेस खेळलेत, 13.1 म्हणजे 14वी ओव्हर त्याने मात्र आता हातात मध्ये घेतलेली आहे. 36 चेंडू डॉट केलेत, 6 विकेट्स, 18 वर 2 बेस्ट बॉलिंग फिगर आणि इकॉनॉमी 11.47 आणि एव्हरेज 25.17. व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स बाय वाली प्रीमियर लीग सीझन 6 मध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. सोयबा पुन्हा एकदा ह्या वेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातोय. रोहन त्या ठिकाणी पूर्णपणे चकित झाला. पहा, धीरजा यष्ट्यांच्या पाठीमागे सुंदर लीड करत असताना पाहायला मिळतात. कॅप्टन कसा असावा? सर्व खेळाडूंना घेऊन चालणारा असावा. सर्वोत्तम नेता कोणता असतो? जो सर्व कार्यकर्त्यांना घेऊन चालतो. त्याच पद्धतीने यावेळेला धीरज झा मी कौतुक करेन ऍज अ कॅप्टन. जसं अशरफ मंसूरी ऍज अ कॅप्टन खूप चांगल्या प्रकारचा रोल अदा करतोय. अप्रतिम स्टेप आउट होऊन खेळला जातोय. फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जाईल. तत्पूर्वी सिंगल मेल. रोहन यावेळेला सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो, कारण आपला पार्टनर एक्सपिरियन्स खेळाडू आहे. भरपूर धावा या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून जरूर आले, तर त्याला मात्र कुठेतरी पुढे आणणं खूप गरजेची गोष्ट आहे. सोयबा आता मात्र यावेळेला एक सिनियर खेळाडू समोर ज्युनियर खेळाडू कशी गोलंदाजी करेल याकडे लक्ष असेल. एक ट्विस्ट निर्माण होणारा सामना पाहायला मिळतोय. सोयबा पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन येईल. चेंडू क्रमांक 4 दुसऱ्या षटकातील आपल्या खात्यातील, आपल्या कोट्यातील. ऑन साईडला षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय. कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या स्वागतासाठी निघून जाईल. येत या वेळेला 4 धावा. चौकार. WPL चौकार. सर ये सिर्फ 4 रन नहीं है तो अशरफ मंसूरी के लिए राहत की सांस है, क्योंकि उनको पता है कि दूसरे एंड से मुबारक खान पिछले मैच में अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन मुबारक खान का साथ नहीं मिला है, तो प्रेशर रिलीज वाला शॉट रहेगा. शोएब घातक गेंदबाजी कर रहे तो उनके ऊपर प्रहार चढ़ाएंगे तो राहत की सांस मिलेगी, इसमें कोई दो राय नहीं है. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहू शकता धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 14 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेला पाहिलं न्याहाळलं, चेंडूला सोडून दिलं, यू वेट म्हणून सांगितलं. ही कॉलिंग खूप महत्वपूर्ण भूमिका असते खेळपट्टीवर.
अशा प्रकारचं जेव्हा तुमचं कॉलिंग होतं ना त्यावेळेला तुमची रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली सुधारते आणि एकमेकांवरचा विश्वास हा मात्र कायमस्वरूपी राहतो. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 14 धावा. 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर क्वालिफायर 1 चा सामना सुरू आहे. ऋतिका स्ट्रायकर्स प्रथम फलंदाजी करते आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आणि एकाच साईडला मात्र संघ पाहायला मिळतोय. 29वा सामना हा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साईडला शॉट ऑफ लेन चेंडूला मात्र सोयबाला सोडणार नाही. अशरफ मंसूरी ब्रँडचा ब्रँडेड षटकार 6. या षटकाराने संतोष धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा देत यावेळेला सोयबाने पहिले 3 चेंडू खूप छान हाताळले. परंतु 3 चेंडू नंतर काय तर एक चौकार, डॉट आणि षटकार. अशरफ मंसूरीची ही ताकद बनली गेली. कोणत्या सिच्युएशनला कोणत्या चेंडूवर मात्र कोणता प्रहार करावा, कोणतं शॉट सिलेक्शन अचूक असावं याचं परिपूर्ण मात्र यावेळेला आपण पाहतोय माइंड गेम खेळत असताना. शुभम शर्मा पर 3 गुड लेंथ पर गेंदें डाली, वहां पर बचे. जैसे ही शॉर्ट पिच गेंद हुई अशरफ मंसूरी को बाती है. छोटी गेंद अक्सर खोटी गेंद होती है, अशरफ मंसूरी ने दिखा दिया. और जो सिक्सर आया है अशरफ मंसूरी को बहुत हद की सांस मिलेगी क्योंकि 2 ओवर का खेल खत्म हो चुका है. 20 रन स्कोर कार्ड पर एक बड़ा विकेट गवाया है मुबारक खान के स्वरूप में. नए गेंदबाज शहजाद सिद्दीकी. धावांची गती फलकावर 20. एक गडी बाद. यावेळेला मात्र सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळला गेला. मिस टायमिंग जरूर झाला होता. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. फेकी करेपर्यंत त्या ठिकाणी मिळतील रोहनला 2 धावा आणि धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. रोहन संतोष, खऱ्या अर्थानं रोहन गावस्कर हे सुद्धा नाव भारतीय संघाला पाहायला मिळालं. सुनील मनोहर गावस्कर यांचे सुपुत्र. परंतु रोहन हे नाव का पडलं नक्कीच या षटकामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवेन. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 22 धावा. 22 ऋतिका स्ट्रायकर्स. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 लॉस ऑफ 1 विकेट. ऑफ साइडला चिप शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक कलीम पुढे सरसावेल, फेकी करेल, मेल फक्त त्या ठिकाणी सिंगल आणि सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवर. ज्यावेळेला वेस्ट इंडिजचा दौरा होता सुनील मनोहर गावस्कर खेळण्यासाठी त्या दौऱ्यावर गेले त्यावेळेला त्यांनी मात्र वेस्ट इंडिजच्या गोलंदाजाने अक्षरशः तारंबळ उडवली होती. ती सुनील मनोहर गावस्कर यांची. त्यांचं फुटवर्क चालत नव्हतं आणि अशा वेळेला फुटवर्क चालत नव्हतं त्यावेळेला रोहन कनाय मात्र हा खेळाडू जो वेस्ट इंडिज संघाचा एक रोमहर्षक खेळाडू म्हणून ओळखला गेला. त्यांनी सांगितलं की सुनील तुझं मात्र फुटवर्क चालत नाहीये, तुला फुटवर्क मध्ये खूप सुधारणा कराव्या लागतील. आणि अशा वेळेला त्यांनी सुधारणा केल्या आणि वेस्ट इंडिज संघाच्या गोलंदाजावर तुटून पडला, शतक मारलं आणि त्याची यावेळेला ऑन साइडला खेळला गेलाय. फटका चांगला होता परंतु अशरफ मंसूरी एक बिग विकेट पाहायला मिळते. फलंदाज या ठिकाणी अशरफ मंसूरी बॅक टू द डगआउट. आमच्या चिमुरड्यांकडून मात्र या ठिकाणी टाळ्यांचा वर्षाव येत असताना पाहायला मिळतोय. चीअर अप करतायत. फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू द डगआउट. गॉन. वेलकम बॅक. आणि अशा वेळेला मात्र संतोष विकेट घेणं खूप महत्वाची भूमिका पाहायला मिळते. 2 महत्वपूर्ण फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतात अतिशय यावेळेला जोमाने खेळ केला गेलाय. मला लढायचं आहे, मला यावेळेला खेळायचं आहे, मला जिंकायचं आहे, हा आत्मविश्वास. आणि तुमचा आत्मविश्वास हा सुतळी बॉम्ब सारखा असायला हवा. तेच मात्र दाखवलं संतोष. सर शायद ये पहले ओवर में अशरफ मंसूरी ने जो बिंदी गेंदें खेली थी शहजाद की, उसी का प्रेशर रिलीज करने का शायद प्रयास कर रहे थे, लेकिन पीछे फील्डर विजय एडवे जो कभी गलती नहीं करते, आज के दिन में भी एक अच्छा कैच देखा था. ये दूसरा कैच रहेगा. अशरफ मंसूरी की बड़ी विकेट, प्राइजलेस विकेट यहाँ पर मिलती हुई यहाँ पर शहजाद सिद्दीकी को. नक्कीच अमूल्य ऑफ यावेळेला मात्र मूल्यवान विकेट मिळते. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न यावेळेला जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल. यष्टीरक्षक धीरज झा. काल डोळ्याला चेंडू मात्र जरूर आदळला गेला होता. तदनंतर सुद्धा मात्र इनफिल्ड यावेळेला खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 23 धावा. क्षेत्ररक्षणासाठी उतरला आणि मी खेळेन हे मात्र त्याचं वाक्य पाहायला मिळालं. मैं खेलूंगा.
गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, सबमरिंग डिलिव्हरी. शेजाद सिद्दीकी, काय गोलंदाजीमध्ये आक्रमकता, आपल्या बोटांतील जादू कशी असावी याचं प्रात्यक्षिकरण देत असताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली वंडरफुल बॉलिंग, मॅग्निफिसंट बॉलिंग. रोहन एका साईडला नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते 23 धावा. स्टंप मधून थोडासा आवाज येतो, शाबास शाबास शाबास. शेजाद या वेळेला दर्शवत असताना आपण पाहतोय उद्यापासून आग्री प्रीमियर लीगला सुरुवात होते. पुन्हा एकदा हेच पंच आमच्या समवेत APL मध्ये पाहायला मिळतील, जॉईंट होतील. 16 ते 22 असा आग्री प्रीमियर लीगचा वर्ल्ड कप सरपाडा उमरोळीच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. सरपाड्याच्या मैदानात, परंतु उमरोळी हा विभाग आहे. गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 धावा, 23 रन्स ऑन दी बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावर ऋतिका स्ट्रायकर्स. संघाला यावेळेला गायडन्स देण्यासाठी राहुल दादा खरत मात्र मॅचचा आनंद घेत असताना डगआउटच्या दिशेने. गुड डिलिव्हरी, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केले शेजाद सिद्दीकी. मी पहिल्या चेंडूपासून म्हटलं होतं की या खेळाडूकडे ती गुणवत्ता आहे, परंतु गोलंदाजाने यावेळेला कॅप्टनने जो त्याचा वापर केला, योग्य त्या वेळेला योग्य वापर करणं जेव्हा कॅप्टनला समजतं त्यावेळेला मात्र खरोखर सुरेख पद्धतीने त्याचं नियोजन असतं. हेच मात्र दर्शवलं. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 23 धावा फलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे निशांत आणि रोहन यावेळेला जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 23 रन्स आहे. सोयबा, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती आणि लगेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जाऊया आपण DJ जितूच्या माध्यमातून एक सुंदरसं बहारदार सॉन्ग. तीन षटकांचा अगदी खेळ संपन्न झाला. अवधेशजी सरोज साहेब, खरोखरच आपल्याला मानाचा मुजरा असेल. काल या खेळाडूला इंजुरी झाली होती. इंजुरी होत असताना मात्र खेळाडू खेळू शकेल की नाही या स्पर्धेमध्ये मात्र त्याला रेस्ट दिली जाईल, विश्रांती दिली जाईल आणि फायनलच्या मॅचेसमध्ये क्वालिफायरचे मॅच आहेत त्यासाठी स्वखर्चाने अवधेशजी सरोज यांनी मात्र कोणत्याही प्रकारची यावेळेला आपण पाहू शकतायत अपेक्षा न करताना आपण पाहू शकाल मुंबई या ठिकाणी मात्र रवाना झाले आणि त्याच्यावर ट्रीटमेंट केली. अवधेशजी सरोज खरोखरच आपल्याला मानाचा मुजरा असेल, हॅट्स ऑफ असेल. आणि आज शेजाद सिद्दीकी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत त्याने सुद्धा विचार केला की माझ्या ओनरने मला खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करताना मला तंदुरुस्त ठेवलंय, चांगली फिटनेस बाळगण्यासाठी मला मुंबईला घेऊन आले ट्रीटमेंटसाठी. तर नेहमीच अशा खेळाडूंचं मात्र सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं एक वर्चस्व गाजतं आणि त्यांचं एक जाणीव ज्याला म्हणतात ना, एक दोन गोष्टी असतात संतोष, एक कृतज्ञ आणि कृतज्ञ. आपण पाहतो उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ, उपकार न जाणणारा म्हणजे कृतज्ञ आपल्याला पाहायला मिळतो. परंतु या वेळेला आपण पाहू शकतात की उपकाराची परतफेड म्हणून 2 स्पेल अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाले. मॅग्निफिसंट बॉलिंग. काय म्हणशील संतोष? शहजाद पहले ओवर में अशरफ मंसूर के ऊपर प्रेशर मेंटेन किया. दूसरे ओवर के लिए धीरज जानते हैं कि अभी प्रेशर है अशरफ के ऊपर, उसी के लिए दूसरे स्पेल के लिए लाया गया शहजाद को. और जिस काम के लिए लाया था वो शहजाद ने बखूबी करके दिखाया. और धीरज आकी आपकी तारीफ करनी पड़ेगी क्योंकि अच्छी कैप्टनसी कर रहे. 23 धावा फलकावर 23 ऑन साइडला यावेळेला रोहनचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी डी झोन मध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 25 धावा. निशांत आणि रोहन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. निशांत जाधवकडे सुद्धा ते स्ट्रोक आहेत, क्रिकेटिंग शॉट आहेत, परंतु इथे मात्र खरी गरज असेल. आता संकटात संघ सापडलाय, संकटातून मात्र यशाची उडी कशा पद्धतीने घेतील याकडे लक्ष असेल. या आवाज ऐकूया आपण संतोष चव्हाण यांचा. निशांत का अगर किया जाए तो जब ऋतिका स्ट्राइकर्स इस बार अच्छा स्ट्रोक के पीछे फील्डर मौजूद है, कॉम्बिनेशन नहीं है, कोऑर्डिनेशन नहीं है. 4 मिलेंगे या फिर 6. 4 रन्स का इशारा आता हुआ अजित मात्रे सर जी का और 4 रन्स मिलते हुए यहाँ पर अच्छी बल्लेबाजी. झेल होता, नशिबाचा चौकार मिळाला. यावेळेला आपण पाहतोय करीमुल्ला आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता क्षेत्ररक्षक होता. आपण पाहू शकता विजय
हळूहळू तानाजी धायगुडे आपल्या ड्रेसिंग रूम कडे जात असताना पाहायला मिळत आहेत. प्रतापसिंग थलवाड यांना सुद्धा आपण पाहू शकाल. मात्र टीम मॅनेजमेंट करण्यासाठी त्या ठिकाणी जात आहेत महेशजी धनगर यांचा संघ पाहायला मिळतो आणि स्पृहा 11 हा संघ निलेश सांबरे एका साईडला पाहायला मिळतील. गणेशजी धुमाळ आणि चैतन्य भगत अशी मात्र जोडी पाहायला मिळते. वालीव प्रीमियर लीग 2023 मध्ये पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. दुपारच्या सत्राला सुरुवात झाली. 1:05 झालेत. राहुल दादा यांच्या वतीने पुन्हा एकदा गुड आफ्टरनून, शुभ दुपार सर्वांना. पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, हेच वाक्य आज मराठी बांधवांकडून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि ही स्पर्धा आहे सर्व धर्म समभाव, मनोरंजनाची भरीव कॅप्सूल. 2 चेंडूंचा केस झालाय. शोइबा आपल्या गोलंदाजी मार्कवर. बॅटची एज घेत फर्स्ट स्लिप कडे चेंडू मात्र जरूर ट्रॅव्हल झाला होता. त्या ठिकाणी शेजात कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. तत्पूर्वी मात्र धाव येणार नाहीये. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 29 धावा, 29 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संतोष, काय म्हणशील येणाऱ्या चेंडूंमध्ये 16 चेंडूमध्ये मॅक्झिमम काय टोटल असायला हवी? 60 ऍटलीस्ट 60 पर्यंत आपण पोहोचले तर सन्मानजनक स्कोर असेल. कारण की मुबारक खान, अशरफ मंसूरी, निशांत जाधव धाकड गोलंदाज आहेत. याच्यामध्ये कुठलीही शंका नाही. जर 60 पर्यंत पोहोचायचं तर निशांत आणि रोहन यांच्यावरती पूर्ण दारोदार असणार आहे. डेफिनेटली, ऍब्सोल्युटली ट्रू. कारण इथून ना प्रेशर पूर्णपणे बढ़वलं गेलंय. आणि इथून जर आपण पाहिलं तर 15ची सरासरी, मॅक्झिमम 12ची सरासरी सुद्धा बाळगतायत ऋतिका स्ट्रायकर संघाचे फलंदाज. तर डेफिनेटली धावा 60-65 मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. परंतु या मैदानाचा विचार करता 82-83 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. आणि काल 101 धावा आपण पाहिल्या होत्या. 102चं टार्गेट समोर ठेवलं गेलं होतं. तो संघ साक्षी 11 साक्षीदार आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील का? इर्शाद नाही. आणि पाहता पाहता नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना कव्हर पॉइंट मधून फील्ड करतायत, फेकतायत. तत्पूर्वी 2 धावा रोहनला मिळतील आणि ऋतिका स्ट्रायकर संघाला घेऊन जातोय. आतापर्यंत 31च्या घरामध्ये 31 रन्स. धावा थांबवलेत. पहा, सोयबाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. अंडर 15 पासून ज्याने सुरुवात केली, टेनिस बॉल हातात घेतला. अंडर 19चा खेळाडू 4 वर्षामध्ये एवढी प्रगती केली की प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत बनला वालिवकरांच्या. जेव्हा जेव्हा सोयबा मात्र मोठमोठ्या मॅचेस खेळण्यासाठी जातो तेव्हा मात्र या खेळाडूचं वर्णन सहज गतीने मात्र समालोचक करत असतात. जसं नीरज कुमार कलवाला आपण पाहिलं, पूर्णपणे फॅब्युलस आणि फेम असा फिल्डर म्हणून ओळखला जातो. पालघर जिल्ह्यामध्ये गावदेवी धानिव संघातून बिलॉंग करतोय. प्रतिम चेंडू नाहीये. पंचांनी मात्र यावेळेला दर्शवला, परीक्षण निरीक्षण केलं आणि पंच मात्र वाईटचा इशारा करताना पाहायला मिळतात. यस, इट इज अ वाईट. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 32 या धावसंख्येवर. पंच रणरणत्या रखरखत्या उन्हामध्ये खाऊ गोष्ट नाहीये. दबाव जेवढा असतो ना तेवढा मात्र दबाव पंचांवर असतो. आणि जेव्हा आपण एक माणूस म्हणून पंच राहतील ना तेव्हा समजेल की पंचांची भूमिका काय असते. डेडिकेशन खेळावरचं, क्रिकेटवरचं, खऱ्या अर्थानं कमिटमेंट, गुड डिसिजन. यावेळेला स्लॉक स्वीप केला जातोय. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फैजान मंसूरी कोणतीही चुकी करणार नाहीये. जाळ्यात फसवलं. शोएबाला मिळते या ठिकाणी सफलता. बॅक टू द डगआउट मिस्टर रोहन. ऋतिका स्ट्रायकर संघाला एक मोठा धक्का. गॉ. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 32 या धावसंख्येवर. प्रशांत ठाकरे, यंदाच्या हंगामामध्ये प्रशांतने खूप चांगल्या प्रकारचा खेळ केलेला आहे. क्षेत्ररक्षण म्हणा किंवा फलंदाजी म्हणा, जेव्हा जेव्हा मात्र संकट आले तेव्हा संकटाची यावेळेला यशाची उडी घेऊन खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय. कारण जेव्हा संकट येतात ना तेव्हा यशाची उडी तुम्ही मात्र मैदानात घ्या किंवा पाण्यामध्ये घ्या, ते सक्सेस ठरणार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. प्रेडिक्टेबल केलं जातं प्रेक्षकांच्या माध्यमातून जिंकणार कोण. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल. फ्लाइट चेंडू होता, टप्पा बाउन्स. कारण ही सिमेंटची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असल्या कारणाने चेंडू मात्र यावेळेला बाउन्स जास्तीत जास्त होताना पाहायला मिळतात. याच खेळपट्टीवर रबर बॉल क्रिकेट सुद्धा आपण पाहू शकतात. रेनी सीझन खूप चांगल्या प्रकारचं मोठ्या प्रमाणात खेळलं जातं.
काही वसेपाडा संघातील खेळाडू सुद्धा या मैदानात खेळताना पाहायला मिळतात आणि वसेपाड्याचे मात्र हे मैदान जर आपण पाहिलं धानेव आणि वसेपाड्याचं हे माहेरघर झालंय हे मैदान असं म्हणायला हरकत नाहीये. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 32 धावा झाले, 4 षटक यावेळेला कंप्लीट झालेत. 8ची सरासरी आतापर्यंत यावेळेला स्वीकारले आणि 8च्या सरासरीने धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचले गेले. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि 5व्या षटकात जेव्हा मात्र सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या ऐकूया मिस्टर संतोष चव्हाण त्या षटकासाठी. धीरज झा नए गेंदबाज. अभी तक 4 ओवर का खेल खत्म हो चुका है. स्कोर कार्ड पर 32 रन संख्या टोटल. धीरज झा टीम के कप्तान और इस बार खूबसूरत स्ट्रोक. गेंद गैप में ट्रैवल होती हुई पीछे कलीम सलमानी गेंद को आसानी का फील्ड करेंगे. दूसरे रन का प्रयास यहाँ पर. जान हालत में थी यहाँ पर और विरल नायर सर थर्ड अंपायर की तरफ रुख करते हुए. हम जाएंगे थर्ड अंपायर की तरफ. डिसीजन पेंडिंग रहेगा. आप साइड स्क्रीन पर देख सकते हैं थर्ड अंपायर की तरफ यहाँ पर डिसीजन सौंप दिया गया. आशुतोष व्यवहारे सर हमारे साथ जुड़ दे जाएंगे. आशुतोष व्यवहारे सर हमारे साथ जोड़ दे जाएंगे और वही बताएंगे क्या हुआ है एग्जैक्टली मैदान के बीच में क्या घट चुका है. प्रशांत ठाकरे दूसरे रन के लिए भाग रहे थे. अच्छा थ्रो आया वहां पर कलीम के द्वारा. गेंद को कलेक्ट किया, स्टंप्स पर लगाया. SOUT रेड सिग्नल मिळतोय या ठिकाणी आपण पाहू शकताय. फलंदाज या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होत असताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट. या वेळेला मात्र धक्का क्रमांक 4. ऋतिका स्ट्रायकर संघाला स्ट्रगल करताय, संघर्ष करताय शेवटच्या श्वासापर्यंत. आपल्या उभ्या आयुष्यात डिक्शनरी मधून संघर्ष हा शब्द मिटणार नाहीये, परंतु समाधान हा असा शब्द आहे की कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गेल्यानंतर समाधान हा मिळाला पाहिजे. त्याच्यावरती जर अजून तुम्ही समाधान मिळवण्याचा जर प्रयत्न करतील तर ते समाधान कधी मिळणार नाही. आणि शेवटच्या श्वासापर्यंत मात्र माणूस समाधानासाठीच लढत असतो, संघर्ष करत असतो. मिले तो शुक्र करो, ना मिले तो सब्र करो, इसी का नाम है जिंदगी. इस बार निशांत जाधव खराब शॉट सिलेक्शन. गेंद के नीचे धीरज झा. ऋतिका स्ट्राइकर्स टीम आधी टीम डगआउट की तरफ जाएगी. यहाँ पर मैच में आने का मौका नहीं दे रही साक्षी 11. जिस प्रकार से पंजा कस दिया गया था पहले ओवर से ही, वहां से अभी तक कमबैक करने का मौका नहीं मिल रहा है. ऋतिका स्ट्राइकर्स टीम को अभी अगर निखारना है तो पूरा दारोमदार रहेगा. 9 स्ट्राइक रेट पर जो बल्लेबाज है विजय प्रसाद, इनके पास क्षमता है, कैपेसिटी है, बल्लेबाजी कर सकते हैं. अगर अपने टीम को सम्मानजनक स्कोर तक पहुंचाना है तो जिम्मेदारी उठानी पड़ेगी. खुद के ऊपर विश्वास जताना पड़ेगा. धीरज झा पहली गेंद पर सफलता मिली थी टीम को रनआउट के स्वरूप में और दूसरी गेंद पर अपने नाम पर भी एक सफलता अर्जित की है. डेफिनेटली ज्या पद्धतीने धीरज झाने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतले पहिल्या सामन्यापासून औतेजी सरोजांना त्याने सांगितलं की तुम्ही फक्त पाहत राहा, येणारे सामने कसे जिंकत जाईन आणि आतापर्यंत रिझल्ट पाहायला मिळतोय. एका साईडला रोहन पाटील यांचा संघ पाहायला मिळतोय, थोडासा खामोश पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली जाते. राहुलजी घरत पाहतायत, मॅचचा आनंद घेत आहेत, परंतु थोडासा टेन्शन वाला सामना, कारण स्कोर होत नाहीये, संघर्ष करतायत. एका साईडला आपण पाहू शकाल एक सुंदर गोड व्यक्तिमत्वाचा धनी अर्थातच राहुल दादा यांना आपण पाहू शकाल. नेहमीच रात्री अपरात्री मदतीचे दरवाजे हे नेहमीच त्यांचे उघडे असतात. गुड डिलिव्हरी, सुपर. काय धीरज झाने, मी तर म्हणेन संतोष की आपल्या अनुभवाच्या जोरावर गोलंदाजी केले, आपल्या स्वतःच्या कुशल नेतृत्वावर गोलंदाजी करत असताना ठसा उमटवतोय या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये.
सुपर बॉलिंग। टीम को लीड कर रहे हैं यहाँ पर धीरज, वो सबसे अच्छी बात है। टीम को अपने साथ लेकर चल रहे, कंधे से कंधा मिलाकर चल रहे। इसी खास बात के लिए धीरज जाने पहचाने जाते। विजय प्रसाद स्ट्राइक लेना चाहते हैं, कन्हैया अपने विकेट का सैक्रिफाइस करेंगे विजय प्रसाद। एक और विकेट का पतन। जाईल तिथं मिलतय मान, भोला आहे शोभा। राहुल खरंच गाजतय नाव, ना आमचे दादाच गाजतय नाव। सर देखा जाए तो ऋतिका स्ट्राइकर्स ही ये लड़खड़ाती पारी। टीम की डूबती नैया को कौन पार लगाएगा? मुझे सिर्फ अभी ऑप्शन में कोई दूसरा दिखाई नहीं दे रहा है। अभी है कोई तो फ्रेम में विजय प्रसाद ही है। नक्कीच विजय प्रसाद, एक चेंडू 4 धावा, कोण विसरेल? जबरदस्त मात्र फलंदाजी स्वीकारली होती। आता खरी गरज असेल या ठिकाणी जबाबदारी खेळणं। जबाबदारी खूप महत्वाची भूमिका असते क्रिकेटचा, जो रिस्पॉन्सिबिलिटी हा त्यासाठीच बनला गेलाय। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग जरूर झालाय। क्षेत्ररक्षक पुढे येईल तत्पूर्वी त्याला बीट करून चेंडू निघून जाईल। कटआउट्सला येत आहेत नशिबाच्या 2 धावा, अर्थातच घोषांकित क्षेत्रामध्ये आपण पाहू शकाल डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा मिळतील। या दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 35 धावा, 35 रन्स। काय गोलंदाजी केले, टिच्चून मारा केलाय आणि तिखट मारा करत असताना स्पाइसी बॉलिंग ज्याला म्हटली जाते, सुपर, अप्रतिम। इसी गेंदबाजी के लिए धीरज जाने जाते, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की आखिरी गेंद है, शायद विजय प्रसाद स्ट्राइक रखना चाहेंगे या फिर बड़ा स्ट्रोक तलाशने की कोशिश हो रही है। वीरल नायर सर हमारी तरफ रुक कर रहे, वाइड का इशारा आता हुआ। जितने भी रन आप यहाँ से अपने टीम के लिए जोड़ेंगे उतना बेनिफिट आपको मिलने वाला है, उतना आप अपने गेंदबाजों को लड़ने का मौका देंगे इस मैच में। डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र यावेळेला आपण पाहू शकतात की 7 चेंडू राहिले, 7 चेंडू मध्ये खूप मोठे फटके जर आले 3 ते 4 तर डेफिनेटली, परंतु धीरज शाह यावेळेला आपण पाहू शकताय ते करून देणार नाहीये। खूप चांगली गोलंदाजी, कुशल नेतृत्वाने गोलंदाजी केली, बुद्धिमत्तेची गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणून म्हणतात ना, आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा कायम सोबत संघात मध्ये ठेवावा लागतो। आणि त्या संघामधला मात्र आत्मविश्वास नावाचा वजीर कोण ठरलाय तर आतापर्यंत मिस्टर धीरज झा आपल्याला पाहायला मिळतो। सुपर बॉलिंग करत असताना मात्र 5 षटकांचा खेळ संपन्न झाला। 5 षटकांमध्ये धावांची गती फलकावर ऋतिका स्ट्रायकर्स रोहन पाटील यांच्या संघाची आतापर्यंत पाहायला मिळते 36 या धावसंख्येवर, 36 रन। शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल। या अंतिम षटकामध्ये काय घडामोडी घडतायत तत्पूर्वी घेऊया एक सुंदर ऊर्जा देणारं सॉन्ग। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत वालीव प्रीमियर लीग सीझन 6 2023 मध्ये आलेल्या तमाम लाडक्या रसिकांचं सहर्ष स्वागत। या आई वालवादेवी क्रीडांगण अप्पा मैदान ऐतिहासिक मैदान आहे। याच मैदानात 9 चेंडू 9 षटकार सुद्धा लागलेले आहेत सादिक अन्सारी आई वालवादेवी चषकामध्ये। यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पाठीमागे चेंडू निघून जातोय। 9चा इशारा पंचाने ऑलरेडी त्या ठिकाणी केलेला आहे। यावरून बिमरच्या स्वरूपात आपण पाहू शकतायत आणि फ्री हिटचा सिग्नल सुद्धा त्या ठिकाणी मिळाला। सिंगल मिळाली, 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतात आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर। 38 रन्स। क्वालिफायर 1 चा सामना सुरू आहे। ऋतिका स्ट्रायकर्स अँड साक्षी 11 या 2 संघांमध्ये एक सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते। ओवर की खराब शुरुआत हुई है तो गेंदबाज का जो आत्मविश्वास है वो कहीं नजर नहीं आ रहा है। बल्लेबाज विजय प्रसाद क्षमता रखते हैं बड़ा स्ट्रोक खेलने की, फिर से शायद खराब गेंद हो सकती है। मोहिद्दीन आप रुक जाइए, स्ट्राइक विजय के पास रहेगी और विजय भी दर्शा रहे कि स्ट्राइक मेरे पास रहने दीजिए। अभी भी फ्री हिट लागू है, 2 खराब गेंदे। तेजपाल भाटी जिन्होंने हैट्रिक ली थी, लेकिन अभी वो मौका ऐसा नहीं है, वो ऐसा माहौल भी नहीं है। मैच इंटरेस्टिंग मोड पर है। टीम की रन संख्या जाकर पहुंची है 39 के आंकड़े पर, 6 विकेट के नुकसान पर। विजय प्रसाद ऑन स्ट्राइक, ये फिर से खराब गेंद, इसमें कोई दो राय नहीं है। एक और वाइड का इशारा था अंपायर की तरफ से, वाइड का इशारा, एक और रन एक्स्ट्रास के रूप में जोड़ा जाएगा। खराब गेंदबाजी।
नक्कीच या वेळेला मात्र डगआउट मधून हाच इशारा येतोय की धाव घ्यायला हवी होती. दुसऱ्या धावेसाठी जर मोदीन जर या वेळेला आउट झाला असता तरी चालला असता. एक धाव कंप्लीट वाईड आला असता, 2 धावा कंप्लीट झाल्या असता. या बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटच्या अनुषंगाने, परंतु इथे मात्र तुम्हाला खऱ्या अर्थानं बुद्धिमत्तेचा उपयोग करावा लागणार आहे. क्रिकेट फक्त खेळलं जातं ते मात्र परिपूर्ण आपण पाहू शकतायत की अनुभवाने नाही तर बुद्धीचा सुद्धा वापर करता यावा. पुन्हा एकदा गोलंदाज तेजपाल यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. सिंगल त्या ठिकाणी मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत या वेळेला मात्र आपण पाहू शकाल फक्त बाईच्या स्वरूपात मिळेल ती सिंगल आणि धावांची गती फलकावर विजय कांबळे संदेश पाटील आम्हाला या ठिकाणी दर्शवतात की 41 वर जाऊन पोहोचले गेले. खूप चांगलं टीसीपी लाईव्ह आज 3 कॅमेरा या ठिकाणी पाहायला मिळतात. निलेश अरविंदकर खऱ्या अर्थानं व्यासपीठावर आहेत. एक एक्सपिरियन्स कॅमेरामॅन अजय भारद्वाजने खूप कमी वेळेत आणि कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती केली. त्याचं सुद्धा सुंदर कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. आणि त्यानंतर अजय घोडके हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर म्हात्रे असतील, आकेश आज या ठिकाणी जॉईन झालेत आणि हे सर्वांना घेऊन चालणारं खऱ्या अर्थानं वेगवेगळं मास्टर माइंड ज्यांच्या माइंड मध्ये आहे असे मात्र MB यांना आपण पाहू शकतात. अर्थातच महेंद्र भगत यांना आपण पाहू शकतात. मानाचा मुजरा असेल, LED वॉल जर कोणाला हवी असेल तर डेफिनेटली महेंद्र भगत यांच्याशी आपण संपर्क साधा. द सिनेमॅटिक पिक्चर अँड लाईव्ह. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 41 या धावसंख्येवर 41 रन्स. काय म्हणशील संतोष, इथून किती धावा यायला हव्यात? तरी पण 8 ते 9 धावा येणं गरजेचं असेल. मोईनुद्दीन यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय शोएबच्या चेंडूच्या खाली. चुकी होत नाहीये आणि तसेच झेल टिपला जाईल. विजय प्रसाद सर नॉन स्ट्राईक एंड वरतीच राहील. हा खराब डिसिजन आहे. विजय प्रसाद पहिल्या 2 जिथे वाईट चेंडू आले तिथे पण धाव घेण्याची संधी होती. तिथे 2 धावा जर घेतल्या असत्या तर समीकरण वेगळं असतं. त्याच्यानंतर याच्या अगोदरच्या चेंडूवरती त्यांनी निर्णय घेतला की यस माझ्या संघाला धावेची गरज, धाव घेतली आणि तसेच धाव घेऊन नॉन स्ट्राईक एंड वरती गेले आणि नॉन स्ट्राईक एंड वरतीच राहणार. डेफिनेटली या वेळेला विजय प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. धाव घ्यायला हवी होती परंतु तसं काही घडलं नाही. धीरज ज्यासारखा एक कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणारा यष्टीरक्षक आपल्याला पाहायला मिळाला. त्यांनी लगेच त्वरित फेकी केली की जेणेकरून दुसऱ्या धावेसाठी येईल तर विजय प्रसाद याची विकेट मिळेल. सुंदर गोलंदाजी तेजपाल भाटीची. फॅब्युलस बॉलिंग. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. आतारच्या बॅट मधून येतोय चौकार. 4 धावा. गुड शॉट. खूब सारा स्ट्रोक अतार खान ड्रेसिंग रूम से सेट कर होकर आए और उनकी टीम को जरूरत है ऐसे 1-2 बड़े हिट लगा देंगे तो इस मैच में कमबैक कर पाएगी. सम्मानजनक स्कोर तक पहुंच जाएगी ऋतिका स्ट्राइकर्स, इसमें कोई दो राय नहीं है. तेजपाल भाटी के खिलाफ अच्छी बल्लेबाजी. इस बार भी फुल टॉस गेंद थी और किस्मत के 2 रन आसानी के साथ मिल सकते हैं. नक्कीच या वेळेला आपण पाहू शकाल 2 धावा येत आहेत. पहा ऋतिका स्ट्रायकर्स संघाला आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमीच वाटतील, कारण या अगोदर संत गतीने सुरुवात झाली. 9 पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर चांगली गोलंदाजी करत असताना फक्त अवघ्या 3 धावा खर्च केल्या. यावेळेला अथारचा हा फटका पाहायला मिळतोय. शोएबा मूर्ती लहान मात्र कीर्ती महान तर आहेच नो डाऊट, परंतु जजमेंट यावेळेला चुकलं गेलं. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर मिळतील त्या ठिकाणी अथारला 2 धावा आणि ऋतिका स्ट्रायकर्स संघ जाऊन पोहोचते फलकावर. या 2 धावांच्या मदतीने 49 वर 49 या धावसंख्येवर पाहायला मिळतात. 7 गडी बाद झालेत, 49 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. यानंतर कैवल्य लायन्स आणि स्पृहा 11 दोन्हीही संघाचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहेत, रेडी आहेत. तानाजी दायगुडे टीम मीटिंग घेतली. ही मॅच आपल्याला काही करून जिंकायची आहे, कारण यामधील जो संघ पराभूतच्या छायेत जाईल त्या संघाला मात्र खेळावं लागेल एलिमिनेटर. या 2 संघांच्या माध्यमातून ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडूला बिरकावून दिलाय, परंतु त्या ठिकाणी फैजान मंसुरी चांगला क्षेत्ररक्षणाची साथ मिळते आणि त्यापूर्वी फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावांची गती फलकावर 50 धावा पाहायला मिळत आहेत. ऋतिका स्ट्रायकर्स या संघाची स्थिती 51 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. 51 रन्स टू विन असतील. आता मात्र कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण,
दडपण आणि दडपण पाहायचं कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. तत्पूर्वी आपण हाफ मॅच समरी मयूर म्हात्रे आम्हाला या ठिकाणी दर्शवतील की पहिल्या डावमध्ये कशा घडामोडी घडलेत हे आमच्या श्रोत्यांना यावेळेला ऐकायला फार आवडेल. चला या आपण टॉस करणार आहोत. टार्गेट 51चं टार्गेट, टाळ्यांचा गजर साक्षी 11 संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. 36 चेंडू 51 धावा, 51 रन्स टू विन. जाऊया आपण टॉसच्या दिशेने आणि संतोष चव्हाण त्या ठिकाणी असतील. मंथन करत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील टॉस करण्यासाठी. एलिमिनेटर मॅच कैवल्य लायन्स आणि स्पृहा 11 दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी इथे यायचं आहे. शरद बनकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. बनकर साहेबांना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरता इथे या. तर आपण इथे नॉकआउट स्टेज मध्ये पोहोचलोय. एलिमिनेटर मॅच जिथे दोन संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नाणेफेकीचा कौल केला जातोय. कैवल्य लायन्स आणि स्पृहा 11 शरद बनकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करतोय. कैवल्य लायन्स मात्र कौल देत आहे. टेल इज द कॉल. येस टेल. नाणेफेकीचा कौल इथे मात्र तानाजी आपण जिंकलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्रुशियल मॅच आहे. नॉकआउट स्टेज आहे. काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग येणार. फिल्डिंग करणार नक्की. शुभेच्छा असतील. जास्त वेळ आम्ही घेणार नाही आहोत. मात्र प्रो 11 नॉकआउट स्टेज आहे. तुमच्यासाठी देखील खूप महत्वाची ही मॅच आहे. काय मात्र किती धावा बनवण्याचा मात्र मानस तुमच्या मनामध्ये असणार आहे? कमीत कमी आम्ही 75 ते 80 धावाचा पाठलाग करणार आहोत या सामन्यामध्ये. क्या बात आहे. नक्कीच एक रफ अँड टफ मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील या मॅच करता. यानंतर आपल्याला एलिमिनेटर मध्ये दोन संघ खेळताना दिसतील. एका बाजूला संघ असणार आहे स्मृहा 11 आणि त्यांच्या विरोधातील संघ आहे कैवल्य लायन्स. नाणेफेकीचा कौल कैवल्य लायन्स या संघानं प्रथमतः जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय इथे स्वीकारलाय. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू. शुक्रिया मंथन. वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं वाली प्रीमियर लीग 2030 प्रतियोगिता का आज का बहुत ही क्रूशियल दिन और ग्रैंड फिनाले है. मैन ऑफ द सीरीज साइकिल स्पॉन्सर बाय कृषा एंटरप्राइजेस, सोनावणे एंटरप्राइजेस, समीर का खडुलकर, सोनावणे एंटरप्राइजेस. और प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर आ रही है. दर्शक दीर्घा में देखे भारी संख्या में दर्शक मौजूद है और एंजॉय कर रहे हैं. धीरज झा और उनके साथ बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज इरशाद. कॉम्बॉक्स में हमारे साथ जुड़ रहे हैं मंथन. इससे पहले प्रमोद शेडगे और संतोष चौहान की आपने आवाज सुनी है. मंथन, स्टुडिओ में आपका स्वागत है. थँक्यू सर. आपण पाहतात वाळीव प्रीमियर लीग 2023 अतिशय सुंदर मात्र हे मैदान आणि शिस्तबद्ध स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सध्या जर आपण पाहिलं साक्षी 11चं स्टँड खचाखच प्रेक्षकांनी इथे भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हाँ बिल्कुल. इस वक्त आप देखिए जब बल्लेबाज मैदान के बाहर आए, मतलब एक बार फिर मैदान के अंदर आए, वैसे अगर देखें तो डगआउट से मैदान के बाहर जब आए ना तो बहुत तालियां भी बजी थी. लेकिन अब तालियां भी बजने वाली है, सीटियां भी बजने वाली है, बहुत सारी चीजें होने वाली है. मजा आएगा. दूसरी तरफ से देखिए ऋतिका स्ट्राइकर के लिए मंथन समर्थन है. दोनों तरफ समर्थन रहेगा और जैसे जैसे हम आगे बढ़ते जाएंगे दर्शक और बढ़ने वाले हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए मुबारक तैयार. पर्पल कैप होल्डर का खिलाड़ी बिल्कुल इस वक्त देख रहे हैं मुबारक खान. जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 51 रनों की जरूरत है. धीरज झा ऑन स्ट्राइक. 9 स्ट्राइकर अपने निशात. पावर प्ले का पहला ओवर. फील्डिंग के जमावट, एक थर्ड मैन पॉइंट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर और उसके साथ एक खिलाड़ी मिड ऑफ क्षेत्र में. ऑन साइड पर लॉन्ग ऑन और डी स्क्वेयर का खिलाड़ी बिल्कुल इस वक्त बाउंड्री लाइन पर. ऑन साइड पर 4 खिलाड़ी है जिसमें के 2 खिलाड़ी दारी के अंदर है. ऑफ टप के बाहर गेंद थी. नरम हाथों से खेलते हुए पॉइंट क्षेत्र में खिलाड़ी यहां मौजूद है. जब तक कि गेंद को फिर करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया.
साक्षी 11 का खेमा मैं देख रहा हूं और दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम तो है, लेकिन साक्षी 11 का खेमा पॅक्ड अँड जाम. नक्कीच इथे मात्र प्रेक्षकांनी मात्र तुडुंब स्टँड भरलेला आपल्याला पाहायला मिळतं आणि हीच खरी मात्र ओळख आहे वाळीव प्रीमियर लीगची. हे खेळावरचं प्रेम, हे राहुल घरत साहेबांवरचं प्रेम इथे WPL च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. मुबारक अपने बॉलिंग पार पर फिलहाल तैयार. इरशाद ऑन स्ट्राइक. पावर प्ले का पहला ओवर. मुबारक ने सबसे बेहतरीन गेंदबाजी की इस प्रतियोगिता में. ऑफ के बाहर गेंद थी, कट कर दिया. ओहो, 2 रन मिलेंगे टिकट क्षेत्र की तरफ जाते हुए गेंद. अब लग रहा है क्रिकेट का खेल शुरू हो चुका है. मैदान के अंदर देखिए तो बहुत बड़ा घमासान है. टप्पा बिल्कुल ऑफ के बाहर था, बैकफुट चले गए और बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था पॉइंट क्षेत्र में. 2 रनों के साथ इरशाद का खाता खुलता हुआ. रन संख्या 3 रन बगैर किसी नुकसान के. काफी संख्या में दर्शक मौजूद है आज इस प्रतियोगिता का लुत्फ उठाते हुए और टीसीपी के माध्यम से भी बहुत सारे दर्शक जुड़ गए. आपका भी स्वागत है. इस ओवर की अगली गेंद मुबारक खान और बढ़िया गेंद. टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ गेंद निकली है, लेकिन बिंदी गेंद के बाद भी ये तालियां बज रही. किसके लिए बज रही कुछ समझ में नहीं आ रहा है मंथन. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर दोन्ही बाजूंच्या पॅव्हिलियन मधनं टाळ्यांचा गजर होतोय, कारण की महत्वपूर्ण सामना आहे आणि प्रेक्षक मात्र पाठबळ आपल्या संघाकरिता इथे देताना दिसत आहेत. मुबारक की अगली गेंद. अच्छा स्ट्रोक में आपके ऊपर से गेंद को खेलते हुए गेंद बॉडी की तरफ जाती हुई 4 रनों के लिए इरशाद के बल्ले से पहला चौका. मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. बल्ले के बीचों बीच टाइमिंग बढ़िया मिड ऑफ खिलाड़ीदारी के अंदर. और क्रिकेट में वी में खेलना बहुत जरूरी होता है. टप्पा काटने के बाद गेंद नीचे रही है. हो मंथन, एक तेरी एक मेरी मैदान के चल रही है. 7 रन बगैर किसी नुकसान के. टोटल वैसे बड़ा नहीं है, लेकिन बैटल बड़ा चल रहा है. नक्कीच बॅटल तर मोठं चाललंय आणि त्याकरता हा संघर्ष इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मुबारक खान आतापर्यंत 5 चेंडू त्यानं हाताळले, 7 धावा खर्च करतोय. एका बाजूला आपण चौकार पाहिला, तदनंतर कमबॅक देखील आपण पाहिलं मुबारक खानचं. बिल्कुल कमबैक करना आना चाहिए, क्योंकि बल्लेबाज तो बड़े शॉट के लिए जाएंगे. पावर प्ले है. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. ओहो, विकेट 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 ले लीजिए. अब जाकर देखिए साक्षी के खेमे में सन्नाटा, लेकिन एक बार फिर देखिए इस वक्त फील्डिंग करने वाली टीम जो है बहुत खुश होने वाली है. यहां एक बार फिर तालियां बजने वाली है. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गॉन सफलता मिली है. धन्यवाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकतात काय सुंदररित्या मात्र मोहिदुद्दीन यांनी मात्र जजमेंट केलं. सुपर असा कॅच इथे घेतला गेला. विकेटचं पतन इथे मिळालं. बघा इथे प्रशांत सर, ज्या प्रकारे आपण पाहिलं जेल टिपला गेला, ज्या विकेट्सची मात्र तिथे आवश्यकता होती, ब्रेक थ्रू मिळवून देण्याची गरज होती आणि इथे मात्र मुबारक खान याने मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. पहिला गडी बाद झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या साक्षी 11 संघाची फलकावरती झाली आहे. 1 गडी बाद 7 धावा. मोहिद्दीन ने बहुत अच्छा कैच लिया. 2 मिनट के मुझे लगा तब कैच ले रहे या छोड़ रहे लेकिन एक बार फिर बहुत बढ़िया तरीके से खुद को संभाला और बहुत बढ़िया अच्छा कैच. 7 रन 1 विकेट के नुकसान पर. खास करके इस वक्त मैं देख रहा हूं साक्षी 11 स्टैंड है, उसके साथ लेफ्ट साइड पर और एक डगआउट बना हुआ है. उसमें खिलाड़ी पर्दे के ऊपर बैठे हैं. पर्दे के ऊपर आपको किसी को नहीं बैठना है. साक्षी 11 स्टैंड के राइट साइड पर मल्ल्या. इस ओवर की अगली गेंद ऑफ टॉप के बाहर गेंद थी. गेंद को बहाल कैसे खेलते हुए और मोहिद्दीन पिक्चर में है. अब जाकर मंथन, पहले ओवर का खेल रन संख्या 7 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर शुरू हो चुका है और गेंदबाजी में अब आए गेंदबाज निशांत जाधव, जिनके बारे में चर्चा हो रही है. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया है. नक्कीच खऱ्या अर्थानं खूप चांगली गोलंदाजी करतोय. आता धीरजला मात्र एका अर्थानं मात्र आपण पाहिलं तर स्टँड जो आहे तो घ्यावा लागेल. अच्छा स्ट्रोक. बल्ले के बीचों बीच गेंद को ड्राइव किया. इस वक्त गया गेंद जाते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में थोड़ा फंबल हुए हैं, लेकिन धीरज झा की बात करें तो इन्होंने मन बना लिया था. 1 ही रन लेने वाले हैं. अगर फंबल हुआ, कोई भी कुछ भी हुआ, अब जाकर ज्यादा जोखिम नहीं उठाएंगे. रन संख्या 9 रन 1 विकेट के नुकसान पर. धीरज झा 2 पर खेल रहे हैं और अब जाकर बल्लेबाज करीम, जिनके ऊपर निगाह रहेगी. अच्छा स्ट्रोक खेल दिया था. ऑफ टॉप के बाहर गेंद, बाहरी किनारा. गेंद को थर्ड मैन क्षेत्र में एक बार फिर स्टीयर करना चाहते थे. गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, लेकिन खिलाड़ी जो है ना बिल्कुल इस वक्त वो स्लीप में नहीं है. वो बहुत एक बार फिर फाइन रखा हुआ है
स्लिप पे खिलाड़ी नहीं है, इस पर गली की तरफ खिलाड़ी है, तो इसीलिए गैप में गेंद जाती है। अच्छी गेंदबाजी, निशांत जाधव का निशाना सही है, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। 11 रन 1 विकेट के नुकसान पर। ओवर दूसरा प्रगति पर, उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, गेंद जाएगी बॉडी लाइन की तरफ, और यह कमाल का जबरदस्त स्ट्रोक है। ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। खूबसूरत शानदार सिक्सर। बिल्कुल बहुत बढ़िया बल्लेबाजी, सेंसिबल बल्लेबाजी, एक बड़ा शॉट, उसके बाद में स्ट्राइक रोटेट किया, मौका दिया बल्लेबाज करीम को बल्लेबाजी करने के। रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है, वाली प्रीमियर लीग 2023 आप देख रहे हैं, और प्रमुख गेंदबाज निशांत जाधव अभी तक 5 गेंदों में 11 रन दिए। पावर प्ले का यह दूसरा ओवर आप देख रहे हैं, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। पकाने के बाद उच्चारित गेंद, टॉप ऑफ द बॉल जाके गेंद को खेल दिया ऑन साइड पर। मुबारक बाउंड्री रन पर तैनात है। जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं। ये तालियों की आवाज भी सुनिए, तालियों की आवाज आ रही है, तालियां बज रही है, माहौल एक बार फिर बेहतर बनता हुआ। जब आप लोगों का मिलेगा प्यार तो निखर के आएंगे यंग स्टार। मैदान के अंदर एक बार फिर देखिए जबरदस्त घमासान है। 20 रन 2 ओवर के समाप्ति के बाद आपके पास 24 गेंदें हैं। कहानी बहुत इंटरेस्टिंग है, 1 विकेट से बात नहीं बनेगी। मंथन हमारे साथ चर्चा करने के तैयार है, लेकिन इससे पहले कि चर्चा जारी हो एक बार फिर चलते हैं एक गाने की तरफ, मधुर संगीत के साथ वापस आएंगे। समीकरण जर आपण पाहिलं, चेंडू बाकी आहेत 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे। 24 बॉल्स अँड 31 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन साक्षी 11। शरद बनकर इनकी तरफ से छक्के के लिए 500 का इनाम, बल्लेबाजों के लिए विकेट चाहिए। हर छक्के के लिए बिल्कुल 500 का इनाम शरद बनकर इनकी तरफ से। 20 पवन विकेट गुच्छे में चाहिए तब जाकर बात बनेगी, इसलिए अशरफ मंसूरी आए हैं। लेकिन सामने बल्लेबाज धीरज झा 11 पर बल्लेबाजी कर रहे, 5 गेंदों का सामना किया है। और बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद, अब मजा आएगा। क्रिकेट का मजा तभी आता है ना जब एक बार फिर सामने 2 बड़े खिलाड़ी हो, और 2 बड़े खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ, धीरज झा, अशरफ मंसूरी। नक्कीच, कारण की हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात अनेक वेळा खेळलेले असणार, याच मैदानावर ते प्रॅक्टिस करतात, पण आज मात्र आपल्या संघाची गरज ओळखून मात्र त्यांना खेळ इथे करावा लागेल। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, मिड विकेट पर खिलाड़ी, लेकिन वो बन गया दर्शक, दर्शक बन गए दीवाने, तालियां बजती भी, पैसा वसूल छक्का। आल्यामाला शरद बनकर साहेबांनी मात्र 500 रुपयांचं पारितोषिक लावलं आणि मात्र ती संधी इथे दवडली जाते धीरज झाच्या माध्यमातून। शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, और अब जाकर अशरफ मंसूरी क्या जवाब देने वाले हैं। 26 1 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है, मुकाबला चल रहा है। ऋतिका स्ट्राइकर बनाम साक्षी 11, और दोनों टीमें बिल्कुल दावेदार हैं। 22 गेंदों में 25 रनों की जरूरत। उड़ाया, ओहो क्या बात है, गेंद बॉडी लाइन की तरफ, इस पर धीरज जाने का, जा एक बार फिर बॉडी लाइन के बाहर जा, गेंद बॉडी लाइन की तरफ जाती भी 6 रन, सिक्सर, मैग्निफिसेंट बैटिंग। पाहू शकतोय कशा टाळ्यांचा गजर होतोय, शिट्यांचा आवाज येतोय, काय जबरदस्त क्लासिकल मात्र फटकेबाजी धीरजच्या बॅट मधून होते आहे। अशरफ मंसूरी तैयार, अच्छी गेंद थी, सवाल पूछा गया लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं। 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए बिल्कुल है। और रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो 32 1 विकेट के नुकसान पर। 1 रन एक बार फिर मिलता है। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें 33 पवन, 20 गेंदों में 8 रनों की जरूरत है। आपले मात्र पोलीस उपनिरीक्षक आपण पाहतायत पेलार पोलीस स्टेशनचे अवघडे साहेब आणि कदम साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचा आम्ही शब्द सुमनांनी स्वागत करीत आहोत।
लेग बैक का इशारा हुआ है, तो चलते एक बार मंच पर मेहमान पहुंच चुके हैं, तो उनका स्वागत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अशरफ मंसूरी। ओ बेहतरीन खेल, बेहतरीन खेल। ये हमने कल से भी मिस किया था, आज भी सुबह के सत्र में मिस किया था। धीरज झा इस वक्त है, अगर वो एक बार फिर अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं तो आपकी जिम्मेदारी क्या है भाई? दूसरी एंड पर जाइए, मजा लीजिए। मंसूरी को विकेट की जरूरत है। 19 गेंदे 17 है तो खतरा है। मुझे आकाश में काले घने बादल दिखाई नहीं दे रहे, लेकिन संकट के बादल बीच मैदान पर बिल्कुल एक बार फिर मंडराते हुए 19 गेंदों में 17 रनों की जरूरत। उड़ाया एक बार फिर आसमान की तरफ, गेंद स्क्वायर लेके तरफ जाते भी, क्या बात है। ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। ये लगा WPL शानदार सिक्सर। वाद काय सुंदर मात्र बॅटिंग धीरज झा करताना पाहायला मिळतं बघा. आपण पाहू शकतायत कशा पद्धतीने तो चेंडूला मात्र त्यानं दिशा दिली. 6 धावांची मोहर उमटवली. धावसंख्या जर आपण पाहायला गेलं फलकावरती सध्या झाली आहे 40 धावा आणि सामन्याचं समीकरण जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही. 18 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. 18 बॉल्स अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. 40 रन 1 विकेट के नुकसान पर ओव्हर बहुत ही महत्वपूर्ण है. एक बार फिर चलते प्रमोद शेडगे हमारे साथ जुड़ रहे हैं. या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत वाली प्रीमियर लीग 2023 मध्ये सीझन 6 मध्ये अमूल्य वेळ काढून कदम साहेब, अवघडे साहेब आणि खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. पेल्लार पोलीस स्टेशन सर, राहुल दादा यांच्या वतीने स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. दर्शकों की तालियां बज रही है. बीच मैदान पर साक्षी 11 का पलड़ा बाहरी है और बेहतरीन बल्लेबाजी अभी तक धीरज झा द्वारा. 17 गेंदों का खेल, 10 रनों की जरूरत है और लाजवाब खेल. बंदर क्या कहेंगे जैसे जैसे आज धीरज झा ने बल्लेबाजी की है? नक्कीच सुंदर खेळ धीरजने इथं केला आणि या अगोदर आपण देखील चर्चा करत होतो ज्यावेळेला 51 धावा फलकावरती लागल्या होत्या आणि म्हणत होतो की धीरज झा सारखा ट्रम्प कार्ड तुमच्याकडे आहे आणि त्याचा योग्य वापर तुम्ही केला पाहिजे. आणि कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट जे म्हटलं जातं ते यावेळेला मात्र धीरजच्या बॅटने जरूर दाखवलंय. अब चक्कर गेंदबाजी की बात करें तो निशांत जाधव प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. ऑन साइड पर पुल करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई. मिड विकेट पर बॉर्डर पर मुबारक खान ने गेंद को फील्ड किया. अशरफ की तरफ गेंद आई है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाजी करने के लिए तैयार. फिलहाल करीम जिनके ऊपर जिम्मेदारी है. दूसरी तरफ से देखिए विकेट चाहिए. निशांत जाधव को विकेट की सख्त जरूरत. और बढ़िया, बहुत बढ़िया खेल. साझेदारी कब बनती है? जब आप सामने वाले के ऊपर विश्वास दिखाते हैं और अपने अंदर वो आत्मविश्वास होना चाहिए, तब जाकर साझेदारी बनती है. और वही कहानी मैदान के अंदर चल रही है. बेहतरीन क्रिकेट बल्लेबाजों द्वारा 15 गेंदों में 8 रनों की जरूरत. नक्की ज्यावेळेला एक पार्टनरशिप बिल्ड होते त्यावेळेला दोन्ही पार्टनरचा एकमेकांवरती असणारा विश्वास हा खूप महत्वाचा आहे आणि यावेळेला मात्र तो आत्मविश्वास मात्र दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला इथे मिळतोय. और दूसरी बात, अशरफ मंसूरी को खास करके टैकल किया गया. धीरज झा ने जो प्रमुख अस्त्र था इसको एक बार इसके ऊपर खास करके ब्रह्मास्त्र थे उनके ऊपर ही हमला किया. ऑन साइड पर शॉट आर्म पुल, गेंद बॉडी की तरफ ट्रैवल. सुंदर फील्डिंग, शानदार फील्डिंग बॉडी पर प्रशांत ठाकरे. वारे प्रशांत ठाकरे, क्या आपने फील्डिंग की. हर मैच में अच्छा प्रदर्शन किया. 13 गेंदों में 7 रनों की जरूरत है. अब धीरे धीरे जो ग्रैंड फाइनल की तरफ एक कदम बढ़ाती हुई टीम. साक्षी 11, ओहो बढ़िया गेंद, ये बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टाइम के बाहर जाते हुए गेंद को आड़े बल्ले से खेलने की कोशिश. धीरज झा बिल्कुल अपने पार्टनर के साथ चर्चा करेंगे, लेकिन आपके पास 12 गेंदे हैं, 7 रनों की जरूरत है. आप देख रहे वाली प्रीमियर लीग 2023. छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. और करीम खान 6 कंट्रीब्यूशन देखिए. और एक बार फिर मंदिर कहते हैं कि बढ़ जाता है टेंशन तो बढ़ना चाहिए कंट्रीब्यूशन. सही वक्त पर कप्तान साहब का बल्ला बोला है. ऍब्सोल्युटली ट्रू. आणि या खऱ्या अर्थानं दोघांची बॅट मात्र आपण बोलतोय, पण खऱ्या अर्थानं करीमुल्ला जर आपण पाहिलं एका बाजूने शांत आणि संयमी खेळी करतोय, एक धावा जमवतोय आणि धीरज झा मात्र आक्रमण करतोय गोलंदाजांवरती आणि हे खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये.
हाँ बिल्कुल, इस वक्त ये चीजें हमने मिस की थी। नीलेश साबरे थे, संदीप थे, एक बार फिर तानाजी थे। उस वक्त इस तरह से किसी ने बल्लेबाजी नहीं की, तो ये बिल्कुल आइडियल पार्टनरशिप है। मंच पर हमारे मेहमान इस वक्त आप देख सकते हैं, कदम साहब, अवघड़ी साहब और खाड़ी साहब, पेल्लर पोलीस स्टेशन। सर आपका स्वागत है। पहिले खाकी बाद में बाकी. गर्दीतले तर सगळेच होतील पण वर्दीतले फार कमी होतील. आज इथे खाकी वर्दीतली माणसं व्यासपीठावरती आहेत. मान्यवर आहेत. सर पुन्हा एकदा तुम्हाला सलाम आणि स्वागत आहे. यावेळेला पायावरचा चेंडू छान खेळला, ऑन साइडला फ्लिकचा फटका. धीरज जा क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. डिक्ल क्षेत्र की तरफ जाते हुए गेंद, रन संख्या फिलहाल 44, एक विकेट के नुकसान पर. और प्रतियोगिता की बात करें तो आज का ये ग्रैंड फिनाले है. क्रिकेट का खेल अगर देखें तो जंगल है, तो जंगल का शेर कौन है इसका पता तो आज ही चलने वाला है. 46 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं, 46 पर 1. अब ये 5वां ओवर प्रगति पर है. विजय कामले बहुत अच्छा काम कर रहे हैं और जीतने के लिए केवल 5 रनों की जरूरत. मुबारक खान हमारे तीनों स्कोरर और अपडेटर जबरदस्त है. और ये अच्छी गेंद थी. क्या बल्लेबाज आउट या एक बार फिर गेंद चली गई है. पीछे देखने वाली बात है. मुबारक पूछ रहे हैं बल्ले को लगे. विराट लाइन ने बताया कि बल्ले को लगी है और पीछे चली गई है. विकेट तो आपको चाहिए, बल्ले को लगी और पीछे चली गई है. मुबारक को विकेट तो चाहिए लेकिन विकेट नहीं मिलेगा. एक बार फिर देखते हैं, थोड़ी चर्चा भी हो रही है. मंथन क्या लग रहा है यहां से आपको? और थर्ड अंपायर बिल्कुल थर्ड अंपायर. कहानी में थोड़ा सा ट्विस्ट. और तिसरे पंच आशुतोष व्यवहार इथे मात्र रिफर केलं गेलंय. विकेट तो ऋतिका स्ट्राइकर को चाहिए. मुबारक खान बिल्कुल एक बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. आशुतोष व्यवहारे प्लीज आइए. मैदान के लेफ्ट साइड की अगर बात करें तो लेफ्ट साइड पर इस वक्त अगर देखें तो बहुत सारी गाड़ियां हैं. 4 व्हीलर है, 2 व्हीलर है. दोस्तों आपको विनती कर रहा हूं, दरख्वास्त कर रहा हूं, और एक बार फिर जितनी गाड़ियां वहां हैं आपको वो हटानी पड़ेगी क्योंकि हमारे मेहमान थोड़ी देर के बाद मंच की तरफ आ रहे हैं, तो वो रास्ता आपको क्लियर करना है प्लीज. और रास्ते पर जो एक बार फिर आप गाड़ियां लगा रहे हैं वहां से ट्रॅफिक जाम नहीं होना चाहिए. पोलीस प्रशासन आपलं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे करत असते, परंतु जनता जनार्दनाची जो जबाबदारी आहे ही जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. प्लीज आपल्याला विनंती आहे. और बल्लेबाज फिलहाल आउट. मुबारक को विकेट चाहिए तो मुबारक को विकेट मिला है. और जिसके दरमंतन क्या कहेंगे, क्या कान में थोड़ा सा ट्विस्ट आया है. नक्कीच पण इथे एक हाती एकतर्फी खेळ मात्र केलाय धीरज जाने. काय सुंदर मात्र इनिंग त्यांना साकारली. आता मात्र जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती साक्षी 11 संघ जाऊन पोहोचलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चेंडू बाकी आहेत 10 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 5 धावांची. मंथन मैं ऐसा नहीं कहूंगा, ये मुकाबला अभी भी बना हुआ है. मुबारक खान को हम जानते हैं, अभी तक इन्होंने 15 विकेट लिए इस प्रतियोगिता में, तो ये विकेट टेकर है फैजान. और धीरज झा के लिए तालियां बज रही है. आप देख सकते हैं साक्षी 11 के खेमे में, डगआउट में मुबारक खान. मंथन मैच को ऐसे जाने नहीं देंगे, मैच को अभी भी पकड़ कर रखेंगे. जिंदगी बदलने के लिए एक बार फिर लड़ना पड़ता है और आसान करने के लिए समझने की जरूरत है. तो ये मैच एक बार फिर पलटा डालने के लिए लड़ने की जरूरत है मुबारक खान को. और फाइनल की बात क्षेत्र में जाते हुए गेंद. एक ऐसे खिलाड़ी है खास करके मैं देख रहा हूं फैजान को, जो खड़े खड़े बड़े शॉट खेलते हैं और ज्यादातर मिड विकेट, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ इस क्षेत्र में बल्लेबाजी करते हैं, लेकिन खड़े खड़े खेलते हैं, ज्यादा गेंद की तरफ नहीं आते हैं. शॉट सिलेक्शन इनका बहुत अच्छा है. अब मुबारक खान कितनी जान एक बार फिर डालने वाले हैं देखना. बहुत 9 गेंदे 3 रनों की जरूरत. नहीं एक बार फिर देखिए, आपके पास बैंक बैलेंस वैसे कम है और आप खर्चा ज्यादा कर रहे हैं. एक्झॅक्टली राईट. आणि खर्च जास्त केला जातोय. चेंडू बाकी आहेत आता मात्र 9 आणि विजयाकरिता 2 धावांची आवश्यकता आहे. 49 धावा या फलकावरती झाल्यात. जो टीम जीतेगी वो फाइनल में प्रवेश करने वाली है. क्लीन बॉल, 1 नहीं 2 नहीं 3 है. एक बार फिर देखे, यहां महेंद्र साहब बहुत खुश है और एक वाव मोमेंट मिला है, बड़ा मोमेंट है. डीजे आइए, गाना बजाइए. चारों खाने चित कर दिया था.
क्लीन बॉल्ड मुबारक 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 खान, इन्होंने डाली है जान। मुबारक खान मैच को ऐसे जाने नहीं देंगे। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। फैजान बैक टू द पॅव्हेलियन, मॅच ऑन। नक्कीच इथे कुठेतरी पलटवार जरूर गोलंदाजाने केलाय, पण त्याला खूप उशीर झाला। प्रशांत सर, जर आपण इथे पाहिलं तर अजून 10 धावा असत्या तर मॅच मध्ये नक्कीच रंगत आपल्याला पाहायला मिळाली असती, पण सध्या जर आपण पाहतोय फक्त विजयासाठी 2 धावांची आवश्यकता है। विनर और खास करके एक प्रतीक के बीच मुकाबला था और 6 गेंद में 2 वाला मैच आखिर तक जाते मैंने देखा है। तो 8 गेंदे 2 वाला मैच है। मैच मुझे अभी भी लग रहा है समाप्त नहीं है, मैच अभी भी बन सकता है। और मुबारक खान लल्ले वाले खिलाड़ी है, क्षमता वाले खिलाड़ी है। नए बल्लेबाज आएंगे, प्रमुख बल्लेबाज। एक तरफ फैजान और धीरज झा बैक टू द पैवेलियन चले गए हैं, जैसे कि एक मुबारक खान और अशरफ मंसूरी बैक टू द पैवेलियन चले गए थे, उसके बाद में वो कोलैप्स आया था। तो मुबारक खान शोल्डर डाउन नहीं करेंगे, मैच को अभी भी पकड़ के रखेंगे। ऍब्सोल्युटली, नक्कीच, आणि क्षमता त्या खेळाडूमध्ये आहे आणि यावेळेला मात्र त्याने प्रूव्ह देखील केले। आता हे 2 बॉल मात्र डॉट करेल का आणि शेवटच्या षटकाचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल का? अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद दिया साइड पर, गेंद को खेल दिया गैप में, टाइमिंग बढ़िया, गेंद ट्रबल, एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते 2 रन मुकम्मल किए गए हैं। और इसका मतलब साक्षी 11 प्रतियोगिता में पहली टीम है जो फाइनल में पहुंच चुकी है और वो गाना गा रहे हैं, ले जाएंगे वालियो प्रीमियर लीग 2023 की ये खूबसूरत ट्रॉफी हम लेके जाएंगे। सरोज साहब को मैं देख रहा हूं बहुत खुश। व्यासपीठावरती आपण पाहू शकता आदरणीय सन्माननीय कदम साहेब, अवघडे साहेब आणि त्याचबरोबर खाडे साहेब उपस्थित आहेत। पेल्लार पोलीस स्टेशन से या ठिकाणी निश्चितच